अध्याय दुसरा 188वी ओवी. तया परी पार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. तया परी पार्था. भगवान गोपाल कृष्ण स्वधर्माचा वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ सांगतायत. मागे मी असं म्हणालो होतो मागच्या प्रवचनात, स्वधर्माचा अर्थ बऱ्याच लोकांनी आपल्या मनाप्रमाणे तर्काप्रमाणे तर्कबुद्धीप्रमाणे केला. अर्थ घसरले. काहींनी हिंदू, मुसलमान, शीख, जैन, ईसाई असा केला. काही लोकांनी वर्णाश्रम धर्मप्रमाणे केला. आहेही तो अर्थ वर्णाश्रम धर्माचा. म्हणजे वर्णाश्रम धर्म म्हणजे काही लोकांनी असा केला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे प्रत्येकाचे एक धर्म आहेत. ते कर्मकांडांचं त्यांना दिलेलं आचरण केलं म्हणजे स्वधर्म झाला. ज्ञानेश्वरीतला अर्थ तो नाही. ज्ञानेश्वरी सखोल अर्थ घेऊन चालणारी आहे. काही जणांनी असा केला आणि तो खराही आहे. एक आवाज, एक अर्थ असा केलेला आहे, बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या अवस्था ज्या आहेत ह्याही स्वधर्माच्या आहेत. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्याही अवस्था स्वधर्माच्या मांडल्यात. ह्या अर्थाच्या दृष्टीनं अपूर्ण आहे. आहेत ही पण अपूर्ण अर्थ आहे. अजून सूक्ष्म गाभ्यातले अर्थ असे आहेत. आत्मधर्म ह्या सगळ्या वाटा ज्या जातात आत्मधर्माकडे जातात. आत्मा ज्या धर्माने प्रगट होईल, ज्या प्रयोगांनी प्रगट होईल, आत्मदर्शन होईल, ब्रह्मसाक्षात्कार होईल, ती पद्धती, ती सूक्ष्म पद्धती, गूढ रहस्यमयी पद्धती म्हणजे स्वधर्म असा अर्थ घेतला म्हणजे फारशी चूक होणार नाही. आणि या अर्थांमुळे अनेक गोष्टी वेगळ्या झाल्या. बौद्धांनी असा अर्थ घेतला की बौद्ध धर्मांच्या जे प्रयोग केले, आम्ही बौद्ध जातीमध्ये जन्मलो. जैनांनी अर्थ केले आम्ही जैन जातीमध्ये जन्मलो. वैष्णवांनी अर्थ केले आम्ही वैष्णव जातीत जन्मलो. शैवांनी अर्थ केले आम्ही शैव जातीत जन्मलो. म्हणून आम्हाला जे आलेलं आहे तो धर्म आणि त्याच्या विभक्त आम्ही गेलं तर काहीतरी होतं असं नाही. आत्म्याचा धर्म एक आहे. त्याला कुठल्याही धर्माचं नावही आहे आणि नाहीही. एकच धर्म आहे, आत्मधर्म. तो जैनांचा वेगळा, बुद्धांचा वेगळा, वैष्णवांचा वेगळा, शैवांचा वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा असा नाही. जी साधना पद्धती आहे ती एक आहे. आणि हे समजून घेतलं की सगळ्या भिंती पडतात. पंथांच्या भिंती इथे पडतात. तया परी पार्था. म्हणून भगवान ज्ञानेश्वर देखील ओवीमध्ये शब्दफेक करताना कुठेही असं सांगत नाही आहेत
की वैष्णव धर्म शैव धर्म कुठेही नाही, अवस्था काहीही सांगितलेले नाही. तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. वरील प्रमाणे पार्था स्वधर्माला अनुसरून वागले असता त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं? स्वधर्मांचे असे प्रयोग करा की ज्यामधून तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. पसायदान. जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात. सगळ्यांना वाटतं आमच्या मनाच्या इच्छेसारखं सगळं व्हावं. मनाच्या इच्छेसारखं होण्याकरिता काही अडचणी आहेत. पहिली अडचण तुमचं प्रारब्ध भोग पूर्वजन्मीचे. दुसरी अडचण क्रियमान कर्म, त्याच्या घडत जाणाऱ्या चुका, क्रियमान कर्मांच्या चुका, दैनंदिन जे आपण कर्म करतो त्यात होणाऱ्या चुका, ह्या दुसरा अडथळा आहे. म्हणजे पहा, मनोवांछित फल का मिळत नाही आम्हाला? त्याचं कारण प्रारब्ध कर्म पूर्वजन्मीचं. म्हणजे आता स्वधर्म कशाला म्हणता येईल तुम्हाला? प्रारब्ध कर्म ज्याच्यानी कटेल ती लाईन एक स्वधर्म. नंबर 2 क्रियमान कर्म, जे तुम्ही दैनंदिन रोज एका क्षणाक्षणाला कर्म करता, श्वासाश्वासाला कर्म होतं, त्याच्यामध्ये ज्या चुका होतात, वैज्ञानिक रीतींचा अभाव असतो, त्या होणाऱ्या चुका होऊ नयेत. उलट चांगली कर्म वैज्ञानिक रीतीनं प्रायोगिक पद्धतीनं व्हावेत, ज्यामुळे मनाने इच्छा केली ती परिपूर्ण व्हावी. त्याला स्वधर्म म्हणता येईल. नंबर 3 विकाररहित अवस्था प्राप्त झाली पाहिजे. विकारी मन, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यांनी क्षतिग्रस्त झालेलं मन, हतबल झालेलं मन, याच्यामध्ये विकारांमध्ये गुरफटलेलं मन स्ट्रॉंग मन होऊ शकणार नाही. दैवी संपन्नता त्याच्यात येऊ शकणार नाही. म्हणजे विकार रहित स्थिती निर्माण होण्याकरिता जे जे प्रयोग आवश्यक आहेत त्यालाही स्वधर्म म्हटलेलं आहे. पा एकच ओवी पण किती अँगलनी चाललेली. नंबर 4 मन पुन्हा शारीरिक अटकाव रोगाचा नसावा शरीरामध्ये. खावं काय, प्यावं काय, राहावं कसं, कसं खावं कसं नाही, आपल्या पद्धतीप्रमाणे चाललं पाहिजे. चरवण आहे, तर्पण आहे, वगैरे वगैरे. ज्याच्यामुळे मन दुर्बल होईल, ज्याच्यामुळे शरीर दुर्बल होईल, रोग उफाळून येतील, असे कर्म संपणे आणि असे सुरू होणे ज्यामुळे रोग जातील, निरोगी काया होईल, मन शांत होईल. प्राणांचा कोठा मनाला जो अपेक्षित आहे मिळण्याकरिता, बुद्धीला इंद्रियांना ऊर्जा जनरेट होऊन जो कोठा मिळायला पाहिजे चेतनेचा, ऊर्जेचा, तो बरोबर मिळणं, यालाही स्वधर्म म्हटलंय. मनाला खाद्यच बरोबर नसेल, ऊर्जा बरोबर नसेल, ते अशांत मन भरकटेल. अनंत जन्मीच्या वासना घेऊन आलेलं मन आहे म्हणून काही स्वभावांचाही बदल झालेला आहे आपल्या.
अनेकांना ज्ञानेश्वरीला येऊ वाटतं, पण इंद्रिय येऊ देत नाहीत, मन येऊ देत नाही, काहीतरी युक्त्या करतं. हा जो स्वभाव बनला अनंत जन्मीचा मनाचा, संस्काराचा, तोही भाग संपला पाहिजे. त्याला स्वधर्म म्हटलंय. काय काय प्रयोग आहेत संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहणार आहोत आपण. हाही भाग येतो स्वधर्मामध्ये. पुन्हा प्राणाचा कोठा, 20 अरब सेल्स बुद्धीमधले, कोणी 10 म्हणतात, आता सध्या सायंटिस्ट म्हणतायत 20 अरब सेल्स, आणि 6 अरब सेल गळ्याच्या खाली. यांना ऊर्जा मिळून प्राण मन बुद्धी देखील स्ट्रॉंग झाली पाहिजे. इंद्रियांना पुन्हा ऊर्जा परफेक्ट मिळाली पाहिजे, 100% मिळाली पाहिजे, तितकं व्होल्टेज मिळालं पाहिजे, तर मन शांत होईल. प्राणांचा प्रचंड कोठा इंद्रियांना, मनाला, बुद्धीला मिळाला पाहिजे. ती जी रीती आणि पद्धती असेल त्या प्रयोगाची, त्याला स्वधर्म म्हटलंय. पहा आता स्वधर्माचे किती सखोल अर्थ आहेत.